शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रधारकांविरोधात मोठी कारवाई करत दहशत पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला धारदार गुप्तीसह ताब्यात घेतले आहे। ही कारवाई नागपुरी गेट हद्दीतील अमरनगर परिसरात करण्यात आली। गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक रेकॉर्डवरील गुन्हेगार राम मंदिर परिसरात हातात धारदार गुप्ती घेऊन आरडाओरड करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव गौरव मोतीलाल विश्वकर्मा, वय वर्ष 35, राहणार संतोषनगर, अमरावती असे असून त्याच्याकडून सुमारे 500 रुपयांची लोखंडी गुप्ती जप्त करण्यात आली आहे। आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंकी, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुंटर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडी व गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पडली। अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणारे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलीस प्रशासनाने दिला आहे।